गुगल जेमिनीच्या अशा 10 भन्नाट टिप्स ज्या अनेकांना माहिती नसणार आहे, कारण गुगल ते उघडपणे सांगतच नाहीये. पण काळजीचं कारण नाहीये मंडळी. हा व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा जेमिनी वापरून जास्तीत जास्त फायदा करून घेऊ शकता. जर तुम्ही अजून सुद्धा गुगल जेमिनीला फक्त प्रश्न विचारण्यासाठी वापरत असाल तर तुम्ही सगळ्यात मोठी चूक करताय. कारण जेमिनी हा फक्त चॅटबॉट नाहीये, तर तो एक सुपर इंटेलिजंट असिस्टंट आहे. आणि या 10 टिप्सपैकी 3 नंबरची आणि 10 नंबरची ट्रिक इतकी खतरनाक आहे की ती ट्रिक कळल्यावर प्रत्येक जण हमखास त्याचा वापर करणार आहे. मंडळी, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण 90% लोक हे जेमिनी नीट वापरतच नाहीयेत. अनेक लोक अजून सुद्धा राईट अ लेटर किंवा टेल मी अ जोक यामध्येच अडकलेले आहेत. पण आता ॲडव्हान्स लेवलला आपण जाणार आहोत. या 10 ट्रिक्स तुम्हाला दिवसभराच्या कामांना नक्की उपयोगाला पडणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. टिप नंबर 1, गुगल वर्कस्पेस एक्सटेन्शन. @चा जादुई वापर काय आहे तर जेमिनीमध्ये तुम्ही टाईप करा आणि काही ऑप्शन्स तुमच्या समोर येतील. यातून तुम्ही आता थेट तुमचं जीमेल आहे, ड्राईव्ह आहे किंवा डॉक्स आहेत, त्यामधून तुम्ही माहिती घेऊ शकता. म्हणजे बघा, तुम्हाला 5 महिन्यांपूर्वीच्या एका ईमेलमधलं विमानाचं किंवा ट्रेनचं तिकीट शोधायचं आहे. हजारो ईमेल्स शोधण्याची गरज नाही आहे. फक्त @gmail फाइंड माय तिकीट टू कोल्हापूर हे तुम्ही टाईप करा किंवा जे काही तुमचं ठिकाण असेल ते टाईप करा. एका सेकंदात उत्तर तुम्हाला हजर मिळेल. म्हणजे तुम्ही असं काही शोधू शकता. आणि खऱ्या अर्थानं हे एक स्मार्ट वर्क आहे. टिप नंबर 2, डीप रिसर्च मोड. जर तुम्हाला एखाद्या विषयावरती साधारण 10 ते 20 पानांचा रिपोर्ट हवा असेल तर जेमिनीला तुम्ही सांगा डू अ डीप रिसर्च ऑन जो काही तुमचा टॉपिक आहे तो. इंटरनेटवरच्या सगळ्या ज्या काही महत्त्वाच्या लिंक्स आहेत ते तो शोधेल, माहिती क्रॉस चेक करेल आणि तुम्हाला एक प्रोफेशनल रिपोर्ट तयार करून देईल. ऑफिस मीटिंग्ज असतील किंवा अगदी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे शाळा कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा सगळ्यात भारी आहे. टिप नंबर 3, नोटबुक LM. हे काय आहे तर आपण एक पॉडकास्ट मॅजिक यात करू शकतो. म्हणजे नोटबुक LM हे गुगलचं एक जबरदस्त फीचर आहे. त्यात तुमच्या लांबलचक PDF नोट्स असतील किंवा चॅप्टर्स असतील ते तुम्ही इकडे अपलोड करायचे. जेमिनी त्याचं रूपांतर एका 2 लोकांच्या पॉडकास्टमध्ये करून टाकेल. म्हणजे तुम्ही प्रवासात असताना तुमची पुस्तकं ही रेडिओसारखी ऐकू शकता किंवा महत्त्वाच्या PDF फाईल्स ज्या आहेत त्या तुम्ही रेडिओसारख्या ऐकू शकता. आहे ना जबरदस्त. याचा वापर विद्यार्थी चांगला करू शकतात. म्हणजे एखादा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी हे अतिशय उत्तम आहे. नक्की ट्राय करा. टिप नंबर 4, इमेज एडिटिंग विथ नॅनो बनाना 2. आता तुम्ही म्हणाल की हे आधीसुद्धा होतं, पण मंडळी जेमिनी आता फक्त फोटो बनवत नाहीये, तर त्यामध्ये एडिटिंगसुद्धा करतंय, बदलसुद्धा करतंय. एखाद्या फोटोमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड बदलायचं आहे किंवा अगदी एखादी वस्तू काढायची आहे, तर तशा सूचना द्या. नॅनो बनाना 2 हे मॉडेल आता अधिक रिअलिस्टिक झालेलं आहे आणि वेगवानसुद्धा झालं आहे. जी तुम्ही कल्पना कराल ते जेमिनी सत्यात उतरवेल. म्हणजे तुमचं इमॅजिनेशन एक वेळ संपेल, पण जेमिनी नाही दमणार. टिप नंबर 5, यूट्यूब व्हिडिओ समरायझर. जर तुमच्याकडे 30 मिनिटांचा व्हिडिओ बघायला वेळ नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्ही जेमिनीला द्या आणि सांगा समराईज दिस व्हिडिओ इन 5 पॉईंट्स. तो व्हिडिओ न पाहता तुम्हाला त्यातले सगळे मुद्दे सांगेल. वेळ वाचवण्यासाठी सगळ्यात भन्नाट मार्ग आहे हा. आता जे पॉडकास्ट आपण अलीकडे बघतोय 1.5 2 तास असतात, तर ते काही मिनिटात तुम्ही समजून घेऊ शकता. पुढची टिप बघूया. टिप नंबर 6, कोडिंग. जर तुम्ही कोडिंग करत असाल किंवा शिकत असाल तर जेमिनी तुमचा बेस्ट फ्रेंड आहे. का माहिती आहे का? फाइंड द बग इन दिस कोड असं जर तुम्ही सांगितलं किंवा राईट अ पायथन स्क्रिप्ट फॉर अ कॅल्क्युलेटर, हे उदाहरण आहे, तर हे तुम्ही जर घेतलं तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला लॉजिक समजावून सांगेल. पुढे जाऊया. टिप नंबर 7, रिअल टाईम कॅमेरा ट्रान्सलेशन. यामध्ये सोल्युशन पण तुम्हाला मिळणार आहे. काय आहे? समजा तुम्ही अशा ठिकाणी गेला आहात की जी भाषा तुम्हाला तिकडची कळत नाही आहे, परदेशात गेलात, दुसऱ्या राज्यात गेलात, तर तिथला बोर्ड जर तुम्हाला वाचता येत नाही आहे तर तुम्ही कॅमेरा उघडा, जेमिनीला तो बोर्ड दाखवा आणि विचारा की हे काय लिहिलं आहे. इतकंच नाही तर समोर असलेला एखाद्या फुलाचं नाव आहे किंवा समजा एखादं मशीन आहे ते बिघडलं आहे आणि त्याची दुरुस्ती करायची आहे, तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही लाईव्ह त्याला विचारू शकता आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळू शकेल. पुढे जाऊया आपण. टिप नंबर 8, कस्टम जेम्स तयार करा. हे म्हणाल की हे काय आहे? एकदम भारी फीचर आहे. तुम्ही जेमिनीला ट्रेन करू शकता. तुम्हाला समजा आपण उदाहरण घेऊ, तुम्हाला एक पर्सनल जिम कोच हवा आहे. जिममध्ये जर गेलात ना तर ट्रेनर तुम्हाला कोच जे आहेत ते खूप सारी फी मागतात. तर तुम्ही हे जेमिनीला तुम्ही ट्रेन करू शकता. तसा जेम तुम्ही तयार करा. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला तुमची उंची विचारेल, वजन किंवा तुमच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तुम्हाला रोजचा प्लॅन देईल.
वर्कआउट प्लॅन देईल, डाएट प्लॅन देईल. तुम्हाला पुन्हा पुन्हा माहिती देण्याची गरज नाही भासणार. म्हणजे एकदा ते सेव्ह केलं ना की रोज तुम्ही जे काही त्याला विचाराल तर ते तुम्ही जसं ट्रेन केलं आहे तर ते तुम्हाला त्याचे ऑप्शन्स तुम्हाला देत जाईल. टिप नंबर 9, लेट्स थिंक स्टेप बाय स्टेप. हे काय आहे? तरी एक सायकोलॉजिकल ट्रिक आहे. जेव्हा तुम्ही जेमिनीला एखादा कठीण प्रश्न विचारता तेव्हा शेवटी असं लिहा, लेट्स थिंक स्टेप बाय स्टेप. त्यामुळे काय होईल तर जेमिनीचं रिझनिंग मॉडेल ॲक्टिवेट होतं आणि तो तुम्हाला अचूक उत्तरं देईल. मुद्देसूद उत्तरांसाठी हे अतिशय उपयोगी आहे. तुम्ही हमखास वापर करा. आता टिप नंबर 10, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की सगळ्यात महत्त्वाची ही टिप असणार आहे. तुम्ही असं सांगा की मला ट्रिप प्लॅन करायची आहे, मला 3 दिवसांसाठी महाबळेश्वरला जायचं आहे, माझं बजेट 10,000 रुपये आहे आणि बेस्ट हॉटेल आहे, रूट सुचवा. तर गुगल मॅप्स तुम्हाला ते वापरेल, जेमिनी वापरेल आणि सगळ्यात कमी ट्रॅफिक असलेला रूट सांगेल. तुमच्या बजेटमधले हॉटेल्स तो शोधून काढेल. तिथे काय प्रसिद्ध आहे, कुठे किती वेळ थांबायचं, काय खरेदी करायचं, काय खायचं, सगळी उत्तरं तुम्हाला तो देईल. तर मित्रांनो, या 10 ट्रिक्सपैकी तुम्हाला कोणती सगळ्यात जास्त आवडली आहे किंवा तुम्ही यातल्या कुठल्या कुठल्या तुम्हाला माहिती होत्या किंवा कुठल्या तुम्ही वापरणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या टेकचेक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 18 मराठी.